ही रेसिपी इतकी सोपी आहे, की तुमचे मुलंही करतील. कारण या रेसिपीसाठी आपल्याला गॅस किंवा ओव्हनची सुद्धा गरज पडणार नाही. अगदी सोपी आणि साधी ही रेसिपी आहे. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथे मी जवळपास 2 पॅकेट इतके ओरिओ बिस्किट घेतलेले आहे. जे छोटे पॅकेट असतात ते घेतलेले आहेत आणि त्यात आतलं जे क्रीम आहे ते आपण अशा पद्धतीने वेगळं करून घेऊया आणि बिस्किट वेगळं करून घेऊया. आता हे जे काही बिस्किट आपण वेगळे करून घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण छान याची पावडर करून घेणार आहोत. आता ही पावडर आपण एका भांड्यात काढून घेऊया, प्लेटमध्ये, डिशमध्ये कशातही काढून घेऊया आणि यामध्ये अगदी थोडं-थोडं दूध घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. मुलं आता सुट्टीमध्ये आहेत, तर त्यांना सतत काही ना काही नवीन असं खावंसं वाटतं. मग ते पुन्हा-पुन्हा आईला म्हणत असतात, "आई काहीतरी वेगळं बनव, आई काहीतरी छान बनव." त्यासाठी ही अगदी झटपट आणि मुलांना आवडेल अशीच रेसिपी आहे. आता तो मळून घेतलेला ओरिओचा गोळा आपण बटर पेपरवर खाली-वर असा बटर पेपर ठेवून हा गोळा अशा पद्धतीने मळून घेऊया आणि जी क्रीम आहे, त्या क्रीममध्ये थोडंसं दूध घालून आपण ही क्रीम हलकीशी पातळ करणार आहोत. आपल्याला खूप जास्त दूध घालायचं नाहीये यात आणि आता ही क्रीम जी आहे, ती आपण जे ओरिओचं पीठ आहे, जे आपण मळून घेतलं आणि लाटून घेतलेलं आहे, त्याच्या मधोमध असं ठेवणार आहोत आणि आपण याचा छानपैकी असा रोल तयार करून घेणार आहोत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे, तशा पद्धतीने आपल्याला या ओरिओचा रोल करायचा आहे. आता आपण बटर पेपर फोल्ड करून हळू-हळू हलक्या हाताने या मिश्रणाचा आपल्याला अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे. आपल्याला व्हिडिओत दिसत आहे तशाच पद्धतीने आपण या मिश्रणाचा रोल तयार करून घेऊया. हा मिश्रणाचा रोल हाताने वळणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला बटर पेपर अशा पद्धतीने हळू फोल्ड करून याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे. अशाच पद्धतीने आपण हा रोल करून त्याच बटर पेपरमध्ये आपण हा गोळा छान फोल्ड करून फ्रीजमध्ये आपल्याला साधारण 30 मिनिटं इतका ठेवायचा आहे, सेट होण्यासाठी. आता 30 मिनिटानंतर आपण तयार करून घेतलेला हा स्क्वीज रोल अशा पद्धतीने दिसतो. छान मस्त सेट झालेला असतो. आता आपण हा स्क्वीज रोल अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हा कट करून घेऊ शकता. आता तुम्ही बघू शकता हे डिलिशियस स्क्वीज रोल तयार झाले आहेत. आहे की नाही सोपी?